गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। सागर दामर्सपै लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू पीठाधिपती जल नंतर हे आमगेले प्रप्रथम मुक्काम मोगरनाडांतू जायत आसा। तेनेशीची परंपरेचे अनेक स्वामेल हांगा आगमन जाल्लें आसा। रथोत्सवाक वैकेची स्वामेल उपस्थिती तांणी दिल्ली आसाची। कडे अनेक राजगोपुराचे उद्घाटन शिलान्यास अनेक कार्यक्रमांतू स्वाम्यान हांगा उपस्थिती दिल्ली। आमगेल मठाचे इतिहासांतू बरोवन दवरिल्लो आसा। त्यापैकी तुमगेल्या द्राक आमी आतां थोड्या वेळान सांगता म्हळें, किंतु आमगेलो जनार्दन भट्ट गुरु भट्ट आनी मस्तीतले का आतूर आशिल्ले की स्वाम्यान एक पंत आमगेले रथोत्सवा संदर्भारी वास्तव्य दिवन रथारूढ जालें तशें देवा वटूची स्वाम्याक एक रथारोहणा टायमारी स्वाम्या वटूची रथ तांडून वच्चे उठूचे एक वैभव पळोवका हे एक अवकाश स्वाम्यान एक कोरगेन दिवका म्हणून तांणी मस्तीत प्रार्थना केले। अनेक पंता विनंती दवरले। त्या निमित्तान औंदू वर्ष अनेक कडे रथोत्सव आसा। कुमठांत वैकेची आमकां रथोत्सव उरता सप्तमी दिवसाक। नवमी दिवसाक आमकां हळदीपूर उरता। तेनेशीची आमगेल्याची स्वशाखा मठ वेंकटापुरांत वैकेची थंय रथोत्सव आसा। सो अशें उठूची आशिल्ली आसल्यार वैकेची तांकां आमी एक पंत अवकाश कोरगेन दिले। अवकाश कोण दिनाशिल्लें म्हळ्यार एकच स्थान म्हळ्यार मोगरनाड। त्या निमित्तान औंदू वर्ष थंय खंय दिनाशिची मोगरनाडाकची आमी रथोत्सवाक हांगा अवकाश कोरगेन दिले। विशेष जावन हांगा विराजित जावन आशिल्ले तसले नरसिंह देव ताण वैकेची भक्त प्रल्हादाल वाक्य सत्य केले आणि आमगेले भक्त प्रल्हाद म्हळ्यार आमगेले जनार्दन भट्ट गुरु भट्ट तशी संपूर्ण मोगरनाडाचो नाजाल्यार बंटवाळचे अनेक भक्त आसाची तांगेले मनाचे संकल्प ना मना इच्छा सत्य करची कितेरीची आयच्या दिवसाक आमी हांगा आयल्याची। हाजे परंपरेचे इतिहासांक म्हळ्यार 160 वर्षां पयले 160 वर्षां पयले आमगेले परमपूज्य पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामेले हांगा आगमन जाल्ले। तेन्ना स्वामे हांगा 2 दिवसाचे हांगा स्वामेल मोक्काम हांगा मोगरनाडांत जाल्ले वैकेचे उल्लेख दिसता। आणि तेन्ना नरसिंह प्रभू ताणे हांगा स्वाम्याक मंगल आरती दाखयल वेळके हांगा बरोवन दवरले। तेनेशीची कृष्ण भट्ट तांणी स्वाम्याक हांगा भिक्षा सेवा केलेले उल्लेख मेळटा। हे 27/2/1865 27 फेब्रुवारी 1865 घडील तसल विषय। तदनंतर 23 जनवरी 1877 वापस आमगेल पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामे पाणेमंगळूर देवस्थानातुल्यान वचत असताना स्वाम्यान मोगरनाड देवस्थानाक भेटी दिले म्हणले एक विषय मेळटा। तदनंतर स्वाम्यान 1877 स्वाम्यान हांगा रथोत्सवा संदर्भारी स्वाम्यान हांगा उपस्थिती आशिल्ले। तेन्ना नरसिंह भट्ट ताणे पाद्य पूज केले। तशीच अवधानी म्हणले एक कुटुंबाचे आशिल्ले तांणी वैकेत स्वाम्याक पाद्य पूज केले म्हणले विषय मेळटा। आता एक कसन सत्य की म्हळ्यार केलोपंता रथोत्सवाचे तिथी एक पण खंय तरी बदलता। एक पंता आता कशी प्रतिष्ठा वर्धंती पहिल्या प्रतिष्ठा वर्धंती माघ मासांत जाल्ले उरताले। दुसरे वापस जीर्णोद्धार जाल्यानंतर प्रतिष्ठा वर्धंती वैशाख मासांत जाल्ले उरताले। अशी कालांतरांतू केन्ना तरी एक तिथी ना जाल्यार रथोत्सवाचे हे खंय तरी एक बदललेले एक मेळटा। किंतु हे एक 160 वर्षात इतिहास पळयतना आमगेल पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामी 24 जानेवारी 1877 केन्ना तांणी रथोत्सवाक आयले
तेन्ना वैके जानेवारी फेब्रुवारी महिने आशिल्ले आणि आज आमी वैके येता आसाची तेन्ना वैकेची फेब्रुवारी महिने लागीं लागीं येवन पाविल्ले आसात. केलो पंता अधिक मासान मुखार वता, केलो पंता पयलीं येता. सो 3 वर्सां एकदा चेंज जायत उरता. एक 20 दिवसाचो फरक येता, लागीं लागीं 1 महिन्याचे फरक येता. आता मुखार वर्ष आनीक मुखार वता इकडे म्हळ्यार तदनंतर एक अधिक मास आनी येवच उरता. तदनंतर आनी मुखार वचचे तसले संदर्भ प्राप्त जाता. आता फेब्रुवारी आयले, मुखार पंता फेब्रुवारी एंडाक वचचे तसले एक संदर्भ मेळता हे वर्ष न्ही. तदनंतर वर्षाक फेब्रुवारी एंडाक रथोत्सव संदर्भ येता. आता फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी आसा आणि थोडे वर्षान गेल्यार लास्ट वीक ऑफ फेब्रुवारीक रथोत्सव येवचो तसले संदर्भ येता. म्हळ्यार 20 ते 25 दिवसाचे फरक तिथी मानान तू येता उरता. त्या प्रमाणे गेले म्हळ्यार तेन्ना वैकेची मध्व नवमीकची रथोत्सव घडले. आज वैकेची मध्व नवमीकची रथोत्सव घडता आसा म्हणले हे इतिहासान तू आम्ही स्पष्ट करचेक जाता. तेतून इतिहास अशी जाल्ले म्हणले ताचे अर्थ इतिहास अशी घडिल्ले म्हणले ताचे डेफिनेशन मेळता. सो म्हालगड्यान तेन्ना बरोवन दवरिल्ला का आज वैकेचे अवलोकन केल्यार तेन्ना घडील रथोत्सव आत घडता आशिल्लो रथोत्सव दोन्ही हाक एक मॅच आसा म्हणून घेवन आमगेल मठाच्या इतिहासान तो आम्ही स्पष्ट जावन घेवन सांगचेक एक अवकाश मेळता. तदनंतर 1896 तू आमगेले श्रीमद इंदिराकांत तीर्थ स्वामी तांगेल शिष्य नरहरी तीर्थ स्वामेल वट्टू स्वामी हांगा मुक्कामाक आयल्या म्हणून घेवन वैके मेळता. आणि तेन्ना वासुदेव भट्ट तांणी हांगा स्वाम्याक भिक्षा सेवा केले म्हणले विषय मेळता. तदनंतर आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी तांगेले पट्टशिष्य द्वितीय पट्टशिष्य 1916 20 मार्च 1916 स्वामेल हांगा आगमन जाल्ले. तेन्ना स्वाम्यान लक्ष्मी नरसिंह देवाक हांगा 4 रुपये काणुका हांगा दवरिल्ले नोंद मेळता. तदनंतर स्वाम्याक पाद्यपूजा उपेंद्र कृष्ण भट्ट तांणी पाद्यपूजा करून स्वाम्याक गुरु काणीक म्हणून 5 रुपये तेणे दवरिल्ले. श्रीनिवास कृष्ण कामत तांगे कुटुंबाचे कोण आसा तांणी अवलोकन करून घेवेत. श्रीनिवास कृष्ण कामत तांणी वैके स्वाम्याक पाद्यपूजा दवरून 5 रुपये काणूक दवरिल्ले. रघुनाथ पांडे प्रभू तांणी वैके स्वाम्याक हे करून 5 रुपये दवरिल्ले. कडे सत्यभामा कोम गणपय्या म्हणून घेवन तांणी वैकेची 2 रुपये त्यांना काणूक दवरिल्ले. सो हे उठू नोंद मठा इतिहासान तू बरोवन दवरिल्लो आसा. तदनंतर 1939 24 फेब्रुवारी 1939 स्वामी हांगा इंदिराकांत तीर्थ स्वामी तशीच आमगेले तांगेले प्रिय शिष्य तशीच काशी मठा स्वामी तिन्ही स्वामी हांगा मोगरनाड देवस्थानान तो हांगा भेटी दिले. आणि ते भेटी दिवच्या कारण आमंत्रण दिला आमगेलो विठ्ठल भट्ट ताणे आमंत्रण दिले तिन्ही स्वाम्याक म्हळ्यार आमगेले गुरु आणि आमगेले शिष्य आणि काशी मठा स्वामी 1939 24 फेब्रुवारी तिन्ही स्वामी हांगा उपस्थिती उरून घेवन स्वाम्यान हांगा भेटी दिल्ले विषय वैकेच हांगा मेळता. तदनंतर 1964 आमगेले परम गुरु स्वामी हांगा आगमन जाल्ले विषय मेळता. कडे 1986 आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामी बंटवाळांतल्यान मंगळूराक प्रयाण करताना तांणी मोगरनाडाक भेटी दिल्ले म्हणून हांगा मेळता. तदनंतर 2001 पाणे मंगळूर विठ्ठल देवस्थानान स्वाम्याले मुक्काम आशिल्तना स्वाम्यान मोगरनाड हांगा देवस्थानान तू मुखमंटपाचे शिलान्यासाक स्वाम्यान हांगा आगमन जाल्ले. तेन्ना मुहूर्त दिल्ले समय 8:50 8:50 स्वाम्यान तेन्ना मुहूर्त दिल्ले. तदनंतर 2001 रथोत्सवाक वैकेची स्वाम्यान हांगा आयले किंतु मुक्काम पाणे मंगळूरा आशिल्ले. स्वामी रथोत्सवाक हांगे आयिल्ले किंतु मुक्काम पाणे मंगळूर विठ्ठल देवस्थानान तू स्वाम्याल मुक्काम आशिल्ले. म्हळ्यार तेन्ना तितले मुक्कामाचे न्ही हांगा तितले हे जायनाशिल्ले. जाल्यार 1-2 दिवसाचे जाल्ले उरताले. सहस्र कुंभाभिषेकाक आमगेले गुरु हांगा आयल्याची तेन्ना 1-2 दिवसाचे वास्तव्य स्वाम्याल हांगा घडिल्लें आसा. तदनंतर 2002 21 फेब्रुवारी 2002 आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्यान हांगा राजगोपुर आणि सहस्र कुंभाभिषेक
स्वामीन हांगा घडिले एक उत्सव म्हणजे घडिले एक संदर्भ हांगा दिसून येता। तदनंतर रथोत्सवाक वैकेत स्वामीन हांगा उपस्थिती हांगा लाभून दिल्ला आसा। तदनंतर त्याची 2002 नांतू 22 फेब्रुवारी गणेश शणे तागेले नूतन उद्यम हॉटेलाच उद्यम ताणे हे केले। त्या हॉटेला नाव यात्री विलास म्हणून बरेल आसा। ताक स्वामीन उद्घाटन एक स्वामील उपस्थिती आसा म्हणून वैकेची बरेल आसा। तदनंतर स्वामी हांगतुलेन रथोत्सव कोण घेऊन स्वामीकडे हांगतुलेन भटकळ मुक्कामा गेल म्हळ्यार वैकेची बरोवन दवरले। 2002 ना जल नंतर 4 वर्षानंतर 2015 आमगेले वापस प्रिय गुरुवर्य स्वामी हांगा येऊन गेनु तेने वैकेची सहस्र कुंभाभिषेक तेने गेले। अर्थात आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामेल कालांतू 2 पंता लक्ष्मी नरसिंह देवाक हांगा सहस्र कुंभाभिषेक घडले। एक 2002 नांतू आणि एक 2015 नांतू। तदनंतर स्वामी हांगा नगर प्रदक्षिणेरी पाल्लकिरी स्वामी हांगा स्वागत इत्यादी केले वैकेची हांगा नोंद मिळता। तदनंतर स्वामी हांगा तुलेन अंकोलाक प्रयाण केले 2015 नांतू 27 फेब्रुवारी म्हळ्यार त्या जल नंतर 2015 जल नंतर 8 वर्षानंतर 2023 19 मे आम्ही त्यांना हांगा पहिल पंता भेटी आम्ही त्यांना दिले आणि 2025 आयची तारीखाक स्वामील हांगा वास्तव घडता आसा। आणि तेही आमगेले परंपरेचे इतिहासांतू खंयचेही स्वाम्यान मोगर नाडांतू 9 दिवसाचे वास्तव केन्नाही हांगा दिलना। सो 9 दिवसाचे वास्तव्य मोगरनाड लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू ह्याची फर्स्ट टाइम इथं 8 दिवसाचे वास्तव हांगा घडता आसा। हाजे पहिले हे वास्तव घडले की तू 1 दिवस 2 दिवस इतलेची ना वास्तव वेके घडले री पाणी मंगळूरांतू वास्तव घडी उरताले ना बंटवाळांतू वास्तव घडी उरताले कित्याक म्हण आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामील वास्तव्य 1939 अंतू बंटवाळांत तांगेल वास्तव्य आशिल्ले आणि तिनी स्वामील भेटी बंटवाळा तुलेन हांग जाल्ले म्हणून आसा। सो आमगेल स्वामी बंटवाळा तुलेन हांग आयले। सो त्या लेखान पळयल्यार एका पाणी मंगळूर विठ्ठल देवस्थानांत वास्तव्य ना बंटवाळांतू वास्तव्य ना हंग वास्तव्य असल्यार 1 की 2 की 3-4 दिवस की इतलेच ताजेकिंता चड ना। किंतु आमगेले प्रथम वास्तव्यांतूची 9 दिवसाचे वास्तव्य हांगाचे मोगरनाड कुटुंबीय जनार्दन भट कुटुंबीय तशीच हांगाचे गांवचे लोकांक तशी देवस्थानाच्या परिसरांतू इतले दिवसाचे वास्तव्य प्रप्रथम पंत तांकां अवकाश मेळ्ळो आसा आणि तांणी वैकेची भक्तीपूर्वक जावन तांणी स्वीकारिल्ली आसाची आणि ताजे बद्दल आमी संतुष्ट अभिव्यक्त आयच्या दिवसा करताची। तशीच फायच्या दिवसाक वैकेची नूतन रथ हांगा देवाक समर्पण करता एक विधी फायच्या दिवसाक घडचो आसा। आमगेलो नरसिंह भंडारकर ताणे वैकेची रघुवीर भंडारकर तांगेले पूर्वजाला एक नरसिंह भंडारकर आसाची। सो ताणे वैकेची अत्यंत भक्तीपूर्वक जावन गेलो तेन्ना ताणे प्रार्थना दवरिले। तशी ती आमगेले भट कुटुंबीय तांणी वैकेची एक मनान एक नवीन रथ करता म्हणून तांणी संकल्प केले आणि त्या संकल्पाक समजावून गेलो रघुवीर भंडारकरान वैके मनान ते एक रथ वपसून दिवका रथ दान करता म्हणून गेलो तांणी एक आलोचन दवरून गेलो नूतन रथ फायच्या दिवसाक तांगेले कुटुंबातर्फेन देवाक हांगा समर्पण जावचें आसा। त्या नेशीचे अनेक भाविक लोक रथोत्सवाक निमित्तान आज स्वामीला आगमन जाताशी निमित्तान हांगा आयिल्ले आसाची। तांणी सर्व लोकांना अत्यंत प्रीतीपूर्वक जावन गौरवपूर्वक जावन स्वागत इत्यादी केले बद्दल आमी संतोष अभिव्यक्त करताची। विशेष जावन रथोत्सव रथस्थं चक्रिणं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते पदे पदे अश्वमेधस्य फलम अवाप्नोति मानवः म्हणून सांगताची। तुम्ही उठो ऐकल उरताले महाभारतांतू हे याग जाले अश्वमेध याग घडले राजसूय याग घडले असे अनेक शब्द तुम्ही ऐकल उरताले महाभारतांतू पांडवालांनी संदर्भांतू राजसूय याग केल्लो आसा अश्वमेध याग केल्लो आसा। किंतु आयच्या दिवसाक तुमकां खंय तरी आयकुचेक मेळटले हांग अश्वमेध याग घडले थंय राजसूय याग घडले आयकुचेक मेळना। आतां कसान आयकुचेक मेळटा
थंय एक सहस्रचंडी याग जालें, हांगा एक नवचंडी जाल्लो आसा, थंय लघुरुद्र जाल्लो आसा, नाजाल्यार थंय लघु विष्णू हवन जाल्लो आसा, नाजाल्यार अयुत चंडी जाल्लो आसा. असल कसं तरी तुमकां आयकुचेक मेळटा की ना आयच्या कालमानाक तुमकां राजसूय याग जाल्यार आयकुचेक मेळना, नाजाल्यार अश्वमेध याग केल्लेय मेळना. किंतु वेद आमगेले कसं वेद आसा तांतू वैकेची असले ज्योतिष्टोम याग, नाजाल्यार अश्वमेध याग, नाजाल्यार राजसूय याग असल होड्डोड याग केल्ले म्हळ्यार मस्तितले एक फल तांतू सांगिल्लो आसा. त्यातून इंद्राक वैकेची शतक्रतवे नमः म्हणून ताका हे संबोधन करता. शतक्रत म्हळ्यार 100 याग करता म्हणून ताणें हे केले. किंतु तेन्नाची 99 याग जाल्ले, 99 याग घडिले. सो इंद्राल पदवी मेळता जाल्यार तसं 100 याग केले ताका इंद्र पदवी मेळता म्हणून आशिल्ले. तातून बळी चक्रवर्तीन 99 याग केले. 99 याग केलतना एक यागाक विघ्न हाण गेलो कडे ते 100 याग जायनाशीची तेन्ना हे करून ना जाल्यार बली चक्रवर्तीक इंद्र पदवी दिवका पडटाशिल्ली. आणि एक इंद्र आशिल्लोची तेने एक इंद्र असताना अनेकल्याक इंद्र पदवी दिवचेक जायना म्हणून कितें वामन रूप धारण करून गेलो तागेले ते यज्ञ भंग केले. म्हणजे तितले यज्ञाक महत्व आमगेले परंपरेंत दिल्लो आसा. आता त्याची सांगिल्लो आसा. आता अश्वमेध याग करचेक जायना, राजसूय याग करचेक जायना, किंतु ताचें फल तुमकां मेळचेक जाता. याग करनाशीच वैकेची त्या यज्ञाचें फल घेवचेक तुमकां अवकाश मेळटा. ते कशी की म्हळ्यार रथस्थं चक्रिणं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते पदे पदे अश्वमेधस्य फलम अवाप्नोति मानवः म्हणून सांगिल्लो आसा. जरी रथार बशील तसले रथस्थं चक्रिणं दृष्ट्वा रथार बशील तसले रथारूढ जावन आशिल तसले देवाल दर्शन घेतलं म्हळ्यार तेन्ना वापस पुनः पुनः मनुष्य जन्म ताका मेळना. आमकां दिसता वापस कोणाकय विचारल्यार वापस तुका जन्म जावका नाका मारया एक हांतुल्यान मुक्ती मेळ्यार पुरो म्हणून घेनो मस्त लोकांक मेळटा. हां कोण श्रीमंत आसा कोणाला एक पैसे आसा ताका दिसता वापस जन्म आयल्यार हे भोग करेत हे करेत केन्ना पैसे हातांत उरे पर्यंत. जर पैशाचे कसनय तागेले कमीपण जाले आनी ताका कश्ट येवचे लागले हे कश्टांतल्यान पार जावन म्हाका मुक्ती मेळ्ळ्या पुरो जाले अशी एक मना दिसता. कोणाकय दिसता ना पयशे आसा पयशे आसून वैकेची तुगेले प्रयोजनाक उपयोग या ना जाल्यार तेन्ना हे जन्म नाका सारकी एकदा मना दिसता. तितून कोणाकही वापस जन्मा येवका म्हणले कोणेय अभिलाष करना. हेचीच मागीर एक अंतिम जन्म जावन देवाले वैकुंठ लोक प्राप्ती जाल्यार पुरो म्हणून हे करताचे. वापस जन्म जाता जायना म्हणून आमी सांगनाची. आता आमकां मनुष्य जन्म मेळ्ळे आमी जर त्या मनुष्य जन्म बरे कर्माक आमी उपयोग करना जाल्यार खंयचे तरी आनी पशु जन्म येताले ना पक्षी जन्म येताले ना क्रिमी कीट जावन जन्म येताले ना पुनः मनुष्य जन्म ही आयले सांगचेकही जायना. कित्याक म्हळ्यार मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ. आमी एक सांगतना 84 लक्ष योनी दांटून गेला कडेन आमकां असले एक योनी मनुष्य योनी मेळटा हरशी मेळना. तशी असताना मनुष्य जन्म मेळताना आमी बरे कर्म करता बरेची देवाले सत्कर्म केल्यार आमकां बरेची देवा लोक प्राप्त जाता म्हणून सांगिल्लो आसा. सो मेन कसन की म्हळ्यार मनुष्य जन्म नाका वापस ताका पुनः जन्म नाका. तेतून रथारूढ जालें तसले देवाल दर्शन केल्यार पुनः जन्म ना. त्याची ताका बहुशा आनी थोडे जन्म घेवचे उरताले ना थोडे जन्म कमी जाताले. फॉर एन एग्जाम्पल तान वापस 10 जन्म घेवचे असल्यार मे बी ताणें हे केलें तसले पुण्य कर्मान ते 10 घेवचे मे बी 5 येवन पावताले ना 5 आशिल्ले 2 येवन पावताले. सो सांगचेक जायना. तातून रथारूढ जावन गेले आशिल्ले तसले आमी देवाल दर्शन केल्यार तेन्ना वापस जन्म ना म्हणून सांगिल्लो आसा. आनी आमगेले अपेक्षा पैकी त्याची वापस जन्म वापस भोग वापस सुख वापस दुःख वापस स्वर्ग नरक हे आनी पळोवका म्हणून आमकां अपेक्षा करना. डायरेक्ट
विष्णू लोक जावन असेल तसं वैकुंठ लोक जाव का म्हणून घेणं आम्ही ह्या करतात. त्यातून आम्ही केन्नाही कोणे मरण जाल्ले असल्यार आम्ही ताका कसन संबोधन करतात की म्हळ्यार वैकुंठवासी म्हणून ताका हे करतात. केलो लोक स्वर्गवासी आणि बरेच कोणे नरकवासी म्हणून कोणे बरे ना कसने तो पाप कर्म केल्यार वैकेची बरोच कसन की म्हळ्यार एक स्वर्गवासी वैकुंठवासी बाकी लोक आणि अन्य कसने तरी हे करतात संबोधन करतात. सो आम्ही बरोच कसन की म्हळ्यार वैकुंठवासी म्हळ्यार ताका वैकुंठ लोक प्राप्त जाव का म्हणून न्हू कुटू लोकांना अपेक्षा करते. त्यातून रथस्थम चक्रिणम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. पुनः जन्म जायना. पदे पदे अश्वमेधस्य अश्वमेध फल अश्वमेध याग केल्यारी कसन एक फल मिळता. पदे पदे एक पण तरी पदे पदे अश्वमेधस्य फलम अवाप्नोति मानवः. सर्व ही मानव कोण रथार बशील तसल देवाल दर्शन करता त्यांना ताका अश्वमेध याग केलं तसल पुण्य मिळता म्हणून सांगितलं असा. पण अश्वमेध याग कर का म्हणून खाली रथार बशील तसल देवाल दर्शन केल्यार पैकी पुरो त्यांना तुमका हे फल प्राप्त जाता. त्यात कोण पळया बाकी टायमारी तुमका लोक कमी दिसताले. बाकी टायमारी तुम्ही पळयल्यार थोडेची बोटान तुम्ही मेजूचे जाता. आज 10 लोक आज खाली 15 लोक. रथारोहणा संदर्भारी नाजाल्यार रथोत्सवा संदर्भारी चड जन येतात. कारण म्हळ्यार ह्याचीच रथार बशील तसल देवाले एक दर्शन घेऊ का. रथार बशील तसल देवाले सेव कर का. रथारूढ जाल तसल देवाले रथारोहण झाल्यानंतर एक प्रसाद ग्रहण कर का. म्हळ्यार एक उद्देशानं तो दुबई असल्यार वैकेची मंगळुरा येता. दुबई असल्यार वैकेची तो मोगरनाडा येता ना खंयी असल्यार वैकेची तागेल गावा येऊन गेलो रथारोहणा टायमार चूक नाशीची तागेल सेव करतो तो. बाकी टायमार येत की ना ते संदर्भ ना. किंतु रथोत्सवा संदर्भारी खंयचे गावांत असल्यार वैकेची तो येऊन गेलो तागेल सेव तो करून घेवन वता. कारण कसन की म्हळ्यार रथारूढ जाल तसल देवाक एक दर्शन घेऊ का म्हणून केन्नाही मेळना. आमकां वैकेची एक आमी आलोचन दवर घेऊ का. तुम्ही घरांतू तुमच्या चेडवाल्यानी जन्मदिवस उरता ना घरांतू कसन एक संदर्भ येता तेन्ना तुम्ही कसन करताची मागेले काकाले एक आज जन्मदिवस आसा हांव वचून गेलो ताका एक दर्शन करून गेलो तागेले एक आशीर्वाद घेऊ का म्हणून तुमकां मना दिसता. ताका आतां 60 वर्ष भरले वयोवृद्ध जाल्लो आसा. आमगेलो तो म्हालगड आसा तागेलो आतां जन्मदिवस आयले. सो तो स्वतः जावन गेलो तागेल्या घरा वचून गेलो ताका अभिवंदन करून गेलो कशी आसा कितें आसा कसले कितें आरोग्यानी कशी आसा हे विचार करून गेलो ताका एक संतोष जाता. आज मागेले जन्मदिवसाक मागेल सर्व ही कुटुंब येवन गेलो मागेले एक आशीर्वाद घेवचे कायले मागेल बद्दल एक विचारचे कायले म्हळ्यार फुडें ना ताका वैकेची एक संतोष जाता. म्हळ्यार मस्त लोक आयले म्हाका हे करून गेलो. तशीची देवाक वैकेची दिसता. मागेल रथोत्सव आयले मागेल रथोत्सवा संदर्भारी मोगरनाडांत असेल तसल सर्व ही जनांना येऊ का. बंटवाळचे लोकांना जनांना हांगा येऊ का. कित्याक की म्हळ्यार मागेल उत्सव हांगा घडता आसा. मागेल उत्सवा संदर्भारी हे जनांनी आयतना तेन्ना कोणा संतोष जाता देवाक संतोष जाता. कशी त्या व्यक्तीक संतोष जाले मागेल कुटुंबात जन आयले मागेल अभिवंदन केले मागेल आशीर्वाद घेतले ताके हास येता. मागीर कुटुंबात छोटे लोक आयले. जर कोणेही आयल ना तागेल्या मनांत एक दुःख करता. इतले काजी पर्व काल हांव एक जन्मा येवन 60 वर्ष जाले मागेले कुटुंबाचे लोक हांगा आयल नाची. सो ते एक मनाक तसन एक दुःख आसा. ते दुःखच पळयात कुटुंबाक लागता. त्या निमित्तानं संदर्भारी वेळोवेळी कुटुंबात लोक वट्ट जावन गेले ह्या उरले म्हळ्यार सर्व ही कुटुंबाचे लोक संतुष्टीत उरता. तशी देवाक वैकेची मागेले मोगरनाड गांवांत रथोत्सव जाताना मोगरनाड गांवचे लोकांना आयल ना जाले बंटवाळचे लोकांना जर आयल ना जाल्यार देवा कशी दिसताले. त्या निमित्तानं रथोत्सवा संदर्भारी लोक कितलेही काम करो लोक कसनही हे उरो उठू सोड गेलो. शनिवार आयतार आनी पळे नाशीची तेन्ना तिथी प्रधान मध्वनवमीक खंयी असल्यार वैकेच मोगरनाड लक्ष्मी नरसिंह देवालय रथोत्सवाक वच का म्हणले एक भावनेनं लोक येतात. कित्याक की म्हळ्यार आमी त्या उत्सवा सहभाग जाल्यार देव वैके संतुष्टीत जाता. केन्ना देव संतुष्टीत जाता
तेन्ना तुम्ही कसनेची एक प्रार्थना दवरलेली ते देव जायत रे तशी जावो म्हणून गेलो तो देव अनुग्रह करता. देखून केन्नाही असल पर्व कालाक केन्नाही तुम्ही हे करनाशीची त्या पर्व कालाक त्या उत्सवा संदर्भांतू तुम्ही सहभाग जावन गेलो त्या लक्ष्मी नरसिंह देवाले कृपेक पात्र जाले म्हळ्यारी त्यांना देव संतुष्टीत जावन मागेल गांवचे जन आयले तांगेल कसने कष्ट असल्यार हांव परिहार कर का म्हणले भावनेन तुम्ही सांगील उठूची देव त्यांना तथास्तु करूसून दिता. त्या निमित्तानं 11 वर्षाचा विशेष कसन की म्हळ्यारी नवीन रथ वैकेची हांगा घडत असा. रघुवीर भंडारकर कुटुंबीय त्यांनी दान करता असाची आणि त्याची संदर्भारी स्वामीला उपस्थिती वैकेची हांगा प्राप्त जाल्लो आसा. ताजी वैकिंता चढ कसन की म्हळ्यारी 2025 म्हळ्यारी 550 वर्ष संदर्भ आमगेले पर्तगाळी मठ आरंभ जावन 550 वर्ष जाता. तसल 550 वर्षाचे संदर्भांतूची मोगरनाडांतू मुक्काम जाले इतिहास आमगेले मठाचे दफ्तरांतू बरोच तसल एक संदर्भ जाले. 83ची हांगवैकेची राम नाम जप जातासा. रथोत्सव नवीन रथाचे हांगा देवाक वपसूत तसल एक संदर्भ स्वामेल हांगा उपस्थिती राम नाम जप सो प्रत्येक हंतू हांगा उत्सवांतू सहभाग जावप तसल अवकाश मेळिल्लो आसा. सो हे सर्वही अवकाशांतू सर्वही जन हांगा उपस्थिती उरता म्हणून आमी अपेक्षा दवरिल्लो आसा. 83ची सत्कर्म आमगेले एक संदर्भ येता की उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे म्हणून आम्ही सांगतात. हे तुम्ही ऐकल उरताले मराठी म्हणणी उपासनेला दृढ चालवावे आमगेल उपासन कर छंतू दृढ जावन गेन आमकां मुखारची म्हणून आमी प्रार्थना करतात. कित्याक की म्हळ्यार आमगेल उपासनेन तू केलो पंथा वैरतगू जाता. वैरतगू म्हळ्यार चंचल स्वभाव कशी चेंज जाता की म्हळ्यार पहिले कसन एक परंपर चोल आयले तांचो थोडे कमी पण यात वता. आता केलो लोकांना अशी एक संदर्भ येता की दिवसा एक संदर्भार आम्ही संध्या वंदन करचे थोडे दिवस जाल्यानंतर चेंज करचे आणि थोडे दिवस एग्जाम आयले पण आनीक चेंज करचे पॅटर्न. संडे आयले पण आनीक पॅटर्न चेंज जाता. दिवसा ताणे 7 घंटे करचे संध्या वंदन संडे आयले पुढे 9 घंटे जाता. एग्जाम आयले पुढे 4 दिवस ना. तो अशी चेंज जाता. आमगेल उपासनेन तू चेंज जायत वता. देखून आम्ही देवाला एक प्रार्थना करताना उपासनेला दृढ चालवावे. एक दृढ जावन गेलो. एग्जाम असल्यार वैके सेम संडे आयल्यार वैके सेम कष्ट आयल्यार वैके सेम. देखून खंयचेय मागील उपासनेन तू चंचल ह्या हाण अशीची दृढ जावन गेलो बच्चे तशीची म्हाका तू अनुग्रह कर म्हणून आम्ही देवाला एक प्रार्थना करतात. देखून उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे. भूदेव म्हळ्यार वैदिक वर्गांक भूलोकाचे देव म्हणून तांकां संबोधन केलें. एक देव आसाचीची प्रधान जावन गेले गर्भगृहांत एक देव आसा. भूदेव म्हळ्यार वैदिकांक आणि संत संत वर्ग नाजाल्यार ज्येष्ठ कोणे आसा तांकां सदा नमस्कार करता म्हणून सांगतात. भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे. तुमगेल वय तुमगेल आयुष्य कसल्याक तुम्ही व्यय करता कसल्याक खर्च करता म्हणून सांगले. सत्कर्म योगे वय घालवावे. सत्कर्म करचे कितेरी तुमगेल आयुष्य तुम्ही व्यय करता कसण्याची बाकीचे लौकिक जीवन भोग करचे कितेरी आम्ही आयुष्य व्यर्थ करनाशीची सत्कर्म करचे कितेरी आमगेले वय आम्ही खर्च करता म्हणून सांगले. तसले एक सत्कर्म 5 दिवसाक घडता आसा. रघुवीर भंडारकर तांगेले कुटुंबातर्फे न त्यांनी एक रथ हांगा दान करता म्हणून सांगले आणि त्यांनी संकल्प केले आणि 5 दिवसाक दान करता. हे एक सत्कर्म दान करचे वैके एक सत्कर्म. दान करताना तांचो सहभाग जावचे वैके एक सत्कर्म. खाली तो दान करता आमगेल कसं नाही ते दान करताना तुम्ही वैकेची उपस्थिती उरून गेलो तेन्ना वैकेच तुम्ही हे केले त्या वैकेची एक सत्कर्म जाता. आमकां दिसता आरती करता बट मामो आमकां कसन मेळचे तो आरती करता भितर गर्भगृहांत तो उरता देवा आरती जाता ताण आरती करताना त्या दर्शन केल्यार वैके तुमकां फळ मेळटा.
तू आरती केली ना म्हणून तुका फल मिळना म्हणून तू बेजार कर का म्हणून ना. कोण आरती करता असा ते आरती करता असेल दर्शन केल्यार वैके तुमका फल मेळा आमगे. त्यातून आमगेला तू सांगता न देव तोषणम वृथा. देवाक संतुष्टीत करचित असले खंयचेही कार्य केल्यारी ते व्यर्थ जायना. हा बाकी कसं नाही केल्यार व्यर्थ जाता. बाकी लौकिक जीवनात तू केलो पण आम्ही दुसऱ्याक संतुष्टीत करता म्हळे कितें केलो आम्ही कसकी मस्तीचो प्रयत्न करतात. आम्ही केन्नाय सांगताची केन्ना एक नवीन सून घरा येता. केन्ना एक नवीन सून घरा येता तिगेला हांव सून सांगिल उरता पळय तू लग्न जावन गेलो तुगेल माईल घरा गेलतना माईक एक संतुष्टीत जाऊ तशी तू चल का म्हणून गेलो. हांव सून एक धुवेक सांगिल उरता हांग केली तशी थंय कर नाका. माईल गेलतना तिक एक संतुष्टीत जाऊ तशी तू कर का म्हणून गेलो. एक हितवचन औस सांगता. आता औसून सांगलं म्हळ्यार पुढे ना आणि तिक एक नवीन वातावरण ऍडजस्ट जावचेक टाइम लागता. एक एक लोकांचा स्वभाव कशी आसा. माईल स्वभाव गोतना, मावाल स्वभाव गोतना, घरची स्वभाव गोतना. सो त्यातून औस कसं सांगता तू लोकांक संतुष्टीत जाऊ तशी चोल घेन वच म्हणून घेन एक हितवचन सांगता. त्या औसूल कर्तव्य. सो त्या कर्तव्य पालन करची किती री ही नवीन घरा आयल तसल सून सकाळी उठून गेलो ते किचना वचून गेन चहा करची की ना कॉफी करची की वचून गेन पहिले माईक दिवची की म्हणजे माईक एक संदेश हा फर्स्ट डे कची चहा हाण गेन दिल्या सुनीना. आता कसं जात की म्हळ्यार संदर्भारी माय वैकेची एकदम प्रेस करच्याक वत ना. आजी एकदम हे केलं म्हळ्यार ती फाल्यां मातेर चोवन बसले एक अशी एक तांगेल मनांत उरता. सो आज एकदम ती ह्या करच्याक वत ना सांगच्याक वत ना मनांत तो दवर घेता. ही वैकेची मस्त प्रयत्न करता सकाळी उठयता किचनाक वता वासरी वता चहा करता कॉफी करता माईक दिता सर्व लोकांक दिता. किंतु माय कसं नाही उरलेना. माय कसं नाही एक्सप्रेशन दिना. माय कसं नाही हा बिगी उठले मुगो म्हणून गेलं कसं नाही तरी एक काहीही सांगना फाल्यां आणि वापस चहा येऊ खाणे वे ती काही उरलेना. दुसरे दिवस वापस सेम ती औसुक सांगता आज दिल्या कसण्याची रिप्लाय आईल ना वापस फाले सांग फाले वचून दी कसने सांगताली वापस ट्राय करता आणि वापस माय कसने उलेना. एक 3-4 दिवस जाले पुढे ना त्यांनी एक सुनीक दिसता इतकं सकाळी उठून गेलो वासरीक वचून गेलो चहा कडच्या कळ ना दिल्यार वैके माईक संतुष्टीत कर का म्हणजे किती चहा शिकचे कोळ गेलो चहा होर गेन दिल्यार वैके माय एक शब्द वैके उलेना. माई एक शब्द वैके उलेना. त्यांना तिगेल मना कसं इतला उठू केलेले व्यर्थ ने वेळा म्हणून ती सांगता. हे लौकिक जीवनात तुम्ही व्यर्थ म्हणून सांगता इतले केलेले व्यर्थ झाले. सकाळी 4 घंटे उठून गेलो एक्झामाक वाचून गेलो कडे लास्ट गव्हर्नमेंटान सांगले आज रद्द म्हणून पुढे ना तुम्ही कसं म्हण इतले 4 घंटे उठून वाचील उठू व्यर्थ. सो तुमका कसं दिसत की म्हळ्यार लौकिक जीवनात कसं नाही केल्यारी केन्नाय केल्यारी व्यर्थ म्हणून दिसताले. किंतु देवाल तशी नाही. तुम्ही येऊन गेलो देवाल दर्शन केले खाली देवाल दर्शन केले इतलं येऊन गेलो हांव हे केले व्यर्थ जल्मुरे ना. तुम्ही खाली येऊन देवाल दर्शन केल्यार वैके व्यर्थ जायना. त्यातून न देव तोषणम वृथा. देवाक संतुष्टीत जाऊचे खंयचेही कार्य केले म्हळ्यार ते व्यर्थ जायना. एका आज उपयोग येता ना फाल्यां उपयोग येता ना परांतरी उपयोग येता. तुमगेल जीवनांतरी उपयोग येना जाल्यार तुमगेल कुटुंबाक तरी उपयोग येवची तशी देव केन्ना तरी एक दिवस अनुग्रह करता. किंतु व्यर्थ मात्र जायना. तन्निमित्तानं कांयच्या दिवसाक एक सत्कर्म घडचं आसा. सो तुम्ही सर्व लोकांत उपस्थित उरचे. तदनंतर मुकाबील दिवसांत रथारूढ जाल तसले देवाक पळोवत तसल तुमका एक संदर्भ मेळटा प्रतिवर्ष मेळटा. किंतु अंदू वर्ष स्वामील उपस्थितीन तुमका पळोवत तसल एक अवकाश हांगा देवाल अनुग्रहान प्राप्त जाले. तंतुवैके तुम्ही सहभाग जाता म्हणून आम्ही अपेक्षा दवरिल आसा. आणि तो आयच्या दिवसाक स्वामील आगमन निमित्तानं सर्वही लोकांना बंटवाळ तुला नाईल आसाची मंगळूर तुला नाईल आसाची मोगरनाडाची वैके जन हांगा आसाची तशीच अनेक दूर दूर गांवतुल्यान वैकेची हांगा आईल आसाची. त्या सर्वही जनांक तांणी करता असेल उद्योग व्यवसायांतू तांणी करता राबचीत असेल घरांतू तशी मोगरनाड हे लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू तशीच हांगाचे वैदिक वर्ग तांगेल जीवनांतू नित्य निरंतर
क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाचा मी मंगल घडेताची श्री कृष्णार्पण करताना स्वामीना देवाला एक आराधनेत मेळ्ळ्यारी देवाला महोत्सवात मेळ्ळ्यारी देवाला दर्शन घेतल्यारी कशेश नमुने देव पावता म्हणून एक आमकां योग्य रुपारी मना उचित स्वामीन सांगिल्लें आसता स्वामीन आज सांगिल्लें होड न्ही 12 गंटे भितर आमकां तो योग मेळची एक व्यवस्था रघुवीर बंडरकारान देव व्रत दिवचें एक समारंभान सगळा मेळ्ळेलो आसा देखून फाय सकाळी 9:56 कुंभलग्न मुहूर्ताचेरी नसो देव रघुवीर बंडराल संसार दिल्लेलो तसलो रथ स्वीकार करचे पुण्या काम चलतना तुम्ही त्या वेळार आसून सगळ्यांनी तुमगेले प्रार्थना ती देवाला दवरल्यारी देव अनुग्रह करता या सत्य म्हणून स्वामीन आशीर्वाद केलेलो आसा तुम्ही सगळ्यांनी फाय सकाळी 8:30 गंटे भितर हांगे येवका देवा प्रार्थना जावन देवाक रथाला व्हरून आमी रथोपविष्ट जावचे फुडें देवा थंय आमी पलंके दवरून मुहूर्त निरीक्षण करून स्वाम्याल हस्तून रथार देवाक पावोवच्या रघुवीर बंडारकार कृष्णार्पण म्हणून रसूं पावयता तेंगेलो कुलदेव तो कुलदेवाक प्रेरणेन करतना आपणे हे रथ दिवका म्हणून इच्छा देवान दिलेले सत्य म्हणचाक त्या रथ दिवचे वेळारी स्वाम्यान उपस्थित आसून आशीर्वाद करता म्हळ्यार बदलते कितकी जन्म पुण्य आपल्याला तेव्हा स्वाम्यान मेळ्ळा म्हणजे त्या पडेल निमती आमकां सगळ्याक कशी पुण्य आपल्याला मेळटा म्हणून सांगिल्लें आसा सच्चे जावका रसूं सच्चे करून दिता स्वाम्याल अनुग्रह सगळा मेळटा ती सगळ्यांनी फायसकान 8:30 भितर येवन त्या रथाक देवान घेवन त्या रथार बसचे पळोवप भाग्यम अनुग्रह करचें आनी आतां देवाला त्या रात्री पूज जाता रात्री सुत बरें जाता बरें देव उत्सव जाता दोगूय लोक आयिल्ले आसा तुमी मस्त वेळ लोक आयिल्ले आसा ती तुमचे रात्री भोजनात वेवस्था केलेलो आसा हे जाले फुडले देवान उत्सवा पिंटे वतना दूर लोकांन प्रभाव मंडपांत येवन तुमगेलो एक आहार स्वीकार करून फाय सकाळी कशीची सकाळी घरकड तुम्ही पहिले बसू नका दनपारावाला सांगितलं असतं की सकाळी उठायला सुद्धा कसं जाव का तिथे घेऊन जासा रांगे या नरसिंहाल त्या दर्शन घेऊन रथार बसलेले असताना देवा पळयतना की तुमच्या मनात मस्त संतोष जावन पोट भरता तुमकां देवार आसतना चांग रोवपाक देवाला प्रसाद रोवपाक तुमकां पाय सकाळी तुमकां उपहार दिवची व्यवस्था आसा ताजे खातीर जावन घरकड वेळ करूं नका की सकाळी येता म्हणून विश्वास करता सगळ्यांनी येवका मना संतोष पावता परमात्मा संतोष कोरता स्वाम्याला आशीर्वाद तुम्ही भागी जाऊन पुण्य आमचं मिळत असलेले संतोष देवान स्वीकार करतो काही होणार नाशी भक्तीन शुद्धेन प्रीतीन नरसिंहांतेर स्वीकार कळया शक्कडांत धन्य जावतलो परमात्मा शरण संचे गुरुचरणातून शरण स्थिती मुखार सांगते तुम्ही दशमी 12 पर्यंत स्वाम्याला उपस्थित असते पण ते वेळा त्या स्थळाचेर तुम्ही नरसिंहाला स्वाम्याला भेट घेत आमकां नित्याच कार्यक्रम तुमकां ते सकाळी सम्राजाने बसून सांगला तशी ते सांगताच आमी आणि स्वाम्यांक आमी मनान करतना कोणाक साव करता मन असं पुलदीच आमकां हंग्याची भिक्षा सेवा मोठा देवा सेवा आसता या तुम्ही सांगल्यार त्या वेळी तुमकां अनुकूल करून देव ना ताका तुम्ही कशी कशी भागी घेवका कशी कशी तुमकां सुलभ जाता ह्या वेळी आमी चिंता की हांगा आमी बसून आसता की मोठा संबंध सेवा करतना नमगेला उलोवन घेता तुमकां सगळ्यांक आज स्वाम्याले देवाला अनुग्रह पात्र विशारी देवाला अर्चक कुटुंबाला कोण आमी परमात्माला पुनरपी स्वाम्याला सगळं तुमकां सांगितलं सत्य जावं का म्हणून म्हाका कोण मी केले 2 उत्तर देवा चरणीर दवरून मुखार कार्यक्रमाक तुमकां करता पाय सकाळी 8 गंट्याक हांगा रामनामाचे कार्यक्रम आसा बहुसंख्यार येवचे तुमी 8 गंटे रामनाम जावन पावण 9 उतार 9:30 उतार रामनाम जाता तदनंतर असतना रथाला व्रताच्या कार्यक्रमात भागी घेवचे उपहार घेवन मध्यान्ह उपास असतना देवस्थानाक देवाला उत्सवाक घेवन मध्यान्हाचे भोजन घेवचे सायंकालाक घेवचे मोठा सेवा गुरु सेवा देवाला सेवा करता तुमचे क्रांत देव अनुग्रह करून मागता हांवें सगळे सांगता आशिल्लें मस्त देवळाचे प्रतिनिधी जावन त्या देवळाचे असतना मस्त मुक्तेश्वर कवी आसा तांकां वयर आपलेलो आसा तांकां तावड हांव स्वागत केलें तावडचें स्वागत
स्वाम्याक मात्र जेव करून गेलो नातो स्वाम्याला पडे प्रकार सकळाची प्रति गावांदा पळयले महनी हांका भक्तवृंद हांका मोगरनाड नरसिंहदेवराचे कुटुंबाला पुनः धन्यवाद तुमकां आसतना आनी मुखार कार्य पळोवच्याक आव्हान सकळांनी येवन आमकां संतोष करून देवा संतोष करपाक मागयता रात्री पूजा जाता जेन्ना कुठे जेवणा व्यवस्था जाता वत्तलान थंय वच्चें दूर वत्तलान वच्चें वता समराधने जेवण न्हय तें उपहार म्हणजे जेवण प्रसाद म्हूण सांगून जेवण दूर दूर आशिल्ल्यानी मुखार सुशांत आमचे कसली तुमकां दिना खायेन तुशांत मात्र नाश करून उलयल्यार चूक आसल्यार सांगू